पाणी नाही, घरी पाणी नाही. तर पाण्याचाच प्रश्न आहे ना हा नाही घेतलं तर बदल. तडफड कार्यकर्ता आहे, करू शकतो काही बी. त्यांचे विचार चांगले. पण तुम्ही दोघांच्या भांडणामध्ये आम्हाला काय घेता? तुम्ही दोघं आम्हाला एकच आहे. तर ठाम असं सांगता येत नाही की पवार साहेबांचे भरपूर काम आहे. दादाचं कार्य, दादांनी दवाखाने बांधले. कोणाच्या बाजूने मत मांडावं तर हाच आम्हालाच प्रश्न पडलेला आहे. त्यांनाच जास्त इकडे लोकप्रियता आहे. त्यांचं कार्य चांगलं आहे ना. वहिनी काय तालुक्याचं नाव पार दिल्लीपर्यंत पोहोचवलं. अहो भरपूर काम आहे, किती सांगायचं. आज आपण आलेलो आहे सुपे या गावामध्ये आलेलो आणि येथील लोकांचं तरुणांचं काय ठरलंय हे आपण आज इथून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. काय वाटतं बारामतीतून कोण निवडून येईल? ताईच येते. महिलांच्या काय आहे तुमच्या गावामध्ये, काय अडचणीत काय महिलांसाठी? महिलांना पहिला प्रश्न पाण्याचाच आहे. हो, पाणी असेल तर सगळं व्यवस्थित आहे ना. शेतीला पाणी नाही, घरी पाणी नाही, दुसरं काही नाही. काय अपेक्षा आहेत? जो खासदार कोणी निवडून येऊ द्या, ताई येऊ द्या, वहिनी येऊ द्या, काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात असं वाटतं निवडून आलं? महत्त्वाचं दुसरी काय नाही अपेक्षा. आता ते एक पाणी प्रश्न मला सांगितलं त्यांनी, फक्त पाण्याचाच प्रश्न आहे. पाणी तेवढं एकदा फिरलं का नाही फाटा की झालं 6 नंबरचा रेस. पिण्याच्या पाण्याचाच फक्त प्रश्न? पिण्याची नाही, शेतीसाठी पण नाही आहे. पिण्याच्या पाण्याचे काय अडचण? पिण्याला तर आता सध्या आम्ही फिल्टरचंच पाणी वापरतोय आणि वापरायला आता 2 दिवस झालं टँकर चालू झालेलं आहे. काय वाटतं कोण निवडून येईल? ताई. ताईंला? हा. ताईंनी तर पाण्याचा प्रश्न तुमचा सोडवला नाही. एवढा गंभीर प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, तेव्हा अजून सोडवला नाही. मग अजून परत ताईंनाच कशा? आता ताई घेतील की निर्णय आमचा. ना हा नाही घेतलं तर बदल. एवढ्या वेळेस ताईंना संधी द्यायचं ठरवलंय. सुपेचा आज बाजार आहे आणि या बाजारामध्ये जे नागरिक आलेले आहेत त्यांचं पण आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांचं काय ठरलंय. आता खासदारकीचं इलेक्शन आहे, काय वाटतं? ताई परत निवडून आल्या तर तसा विकास होईल का वहिनी आल्या तर होईल? नाही तसं अजितदादा जर आले ना तर अजितदादा तडफड कार्यकर्ता आहे, करू शकतो काही बी. कुठल्या तालुक्याचं कल्याण करू शकतो, तसं काही नाही. तुम्ही मतदान करताना काय ठरवून मतदान करणार आहे? काय विचार करून मतदान करणार? काय आता साहेब आहे ना, त्यांचे विचार चांगले, त्यामुळं आपलं त्यांच्याकडेच बघून मतदान आहे ना. काय वाटतं कोण शपथ घेईल बारामतीतून? लढत काटेकी टक्कर होईल का एका बाजूने चालेल असं वाटतंय? काटेकी टक्कर पण सुप्रिया निवडून येणार 100%. टक्कर होऊन पण सुप्रिया खाली दादाला ना वर सुप्रिया. आता ते म्हणतात मिठाचा खाडा पडेल, आम्हाला मतदान दिलं नाही लोकसभेला तर. हां, पण तुम्ही दोघांच्या भांडणामध्ये आम्हाला काय घेता? तुम्ही दोघं आम्हाला एकच आहे, हा विषय खरा आहे. मतदान करताना विकासाला बघून करायचं का भावनिकतेला बघून करायचं? आता कसं आहे, दोघांनी विकास केलेला आहे. कुणाही विकास केला नाही असं काहीच नाही. दोन्ही बाजूने विकास झालेला आहे. पण त्याच्यामुळं कसं आहे की लोकांना जरा ही झालेलं आहे. तर ठाम असं सांगता येत नाही की आम्ही आमक्यालाच मत करू. पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल असं म्हणतात सगळेजण. अशी जर लढत झाली तर काय होईल? सुप्रिया सुळे येईल निवडून. कशामुळं? पवार साहेबांचं काम आहे ना. पवार साहेबांचं काम. अजून काय सांगाल पवार साहेबांनी तुमच्या भागात केलेल्या कामाला? पवार साहेबांनीच बारामतीचा विकास केलेला आहे, त्यामुळे पवार साहेबांचे भरपूर काम आहे. तर कोण निवडून? वहिनी येत्या. वहिनी कशामुळे येतील? आता यांचं तर म्हणणं आहे की काही पण वहिनी कशी येत्या? दादाचं कार्य, दादांनी दवाखाने बांधले, कॉलेज काढली, ॲग्रिकल्चर कॉलेज काराठीला काढले. हां, आणि काय पाहिजे? आणि प्रत्येकाचे जनसंपर्क आहे स्वतः. काय 15 वर्षात कधी आल्या का सुप्याला? आता घरनं घर येतात. ताईंचं कधीच ताईंनी लक्ष दे अजिबात नाही. नाही दादांच्या विकास कामांमुळे वहिनी निवडून येतील असं वाटतं? अजिबात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई जर झाली तर कोण विजय होईल असं वाटतं? आता आजपर्यंतची परिस्थिती पाहता दोन्ही आमचेच पक्ष होते. आज ते त्यांच्याच विरोधात हे करतात, विरोधात उभे आहेत. पण नेमकं कोणाला सहकार्य करावं किंवा कोणाच्या बाजूने मत मांडावं तर हाच आम्हालाच प्रश्न पडलेला आहे. पण ॲक्च्युली असा विषय आहे की दादाला मतदान करावं तर म्हणजे साहेबांच्या बाजूने नाराजी होते आणि साहेबांना मतदान करावं तर दादांच्या बाजूने नाराजी होते.
आणि हे सगळी राजकीय परिस्थिती बघता मला असं वाटेल की म्हणजे मला वैयक्तिक विचारताल तर मी नोटा प्रेफर करेन. कोण जिंकल? दोन्ही पवार येतात म्हणलं कोणाकडं जास्त, कोणाच्या हवा आहे जास्त? आता ह्या भागामध्ये अजितदादा पवार साहेबांनी जास्त काम केलेले आहेत. जनतेचे पाण्याचे प्रश्न असतील किंवा असं, त्यामुळं दादांनाच जास्त इकडं लोकप्रियता आहे. काय काय कामं केलं बरं दादा? आम्हाला पुरंदर उपसेच्या पाण्याच्या संदर्भात किंवा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आर्थिक मदत बरीच वेळा झालेली, त्यामुळे दादांना लोकप्रियता दादांची जास्त आहे. बारामतीतून शपथ कोण घेणार आहे, ताई का वहिनी? ताई घेतील. त्यांचं कार्य चांगलं आहे ना. बाबा काय सांगताल, 2024चा खासदार बारामतीचा कोण, ताई का वहिनी? हां वहिनीचे वहिनी 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 साहेब कशामुळे? दादांच्या दादांनी भरपूर कामं केली. त्यांचं म्हणणं आहे ताई निवडून येणार आहेत. आमचं म्हणणं आहे वहिनी निवडून. हे राहायला कडर आहेत गावाच्या, त्याच्यामुळे त्यांना गावाची कडच हाणणार ती. मध्ये गोसावी कसं जमेल त्यांना? बरोबर. अजून काही लोक आहेत, आपण त्यांना विचारूया. कोण निवडून येणार आहे? 2024चा खासदार कोण आहे, ताई का वहिनी? ताई. तरुण वर्ग पण आहे इथं, यांना पण विचारूया. 2024चा बारामतीचा खासदार ताई का वहिनी? वहिनी. ताई का वहिनी? वहिनी. ताई का वहिनी? वहिनी. कशामुळं? मला एक 2 ते 3 का? दादांनी महाराष्ट्रात विकास केला, तालुक्याचं नाव पार दिल्लीपर्यंत पोहोचवलं. साहेबांनी विकास म्हणलं की दादा, विकास काम म्हणलं की दादा. अहो भरपूर काम आहे, किती सांगायचं. भरपूर काम आहे. लोणी वापकरला पाणी पिण्याची लाईन वडगाववरनं दादांच्याच माध्यमातून झाली. शासकीय इमारती, सरकारी दवाखान्याचं काम हे सगळं दादाच्या माध्यमातून झाले. नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.